Hello, Namaste, my 10th student in semi English. आज आपण बाळांनो प्रॅक्टिस सेट 1.2 ला आलेलो आहोत, परंतु 1.2 हा पूर्णपणे ग्राफवर डिपेंड करतो, म्हणून ग्राफवरचा 1.2 हा भाग तुम्हाला मी नंतर पाठवेन. 1.3 घेऊया क्रेमर्स रूलने आणि इझी 3 मार्क्स आपल्याला मिळून जाणार आहेत. ग्राफला पण 3 मार्क्सच मिळतात, परंतु फळ्यावरती ग्राफ देता येत नाही. ग्राफ पेपरवर ग्राफ काढून तुम्हाला दाखवावे लागणार. मग आधी बोर्डवरचे जे आहेत ते क्वेश्चन आपण सोडवून घ्यायचे आहेत बाळांनो. प्रॅक्टिस सेट 1.3 क्रेमर्स रूल वरती डिपेंड करतो आणि फार महत्त्वाचा इझिली अगदी 3 मार्क्स मिळवून देणारा हा 1.3 आहे. बाळांनो, मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला मी शिकवलेलं कळत असेल तर. चला तर मग प्रॅक्टिस सेट 1.3 आज पाहायचं आहे. डिपेंड अपॉन द युजिंग क्रेमर्स रूलनी सोडवायचं आहे. सुरुवातीला मी काही तुम्हाला हिंट देते. डिटर्मिनियंटची व्हॅल्यू काढायची असते डीची, डिटर्मिनियंट ऑफ एक्सची आणि डिटर्मिनियंट ऑफ वायची. मग हे काढण्यासाठी मराठी मीडियममध्ये मामी क्लास या नावाने माझे काही व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल की मराठीमध्ये असं आहे की क्रेमरच्या रूलने गणिते सोडवणे. शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे तुमच्या अधिकच लक्षात येईल. पहा, मग याच्यामध्ये कोणतंही समीकरण ax + by ax + by + c = 0 या स्वरूपातच तयार करून घ्यावं लागतं आणि नंतर मग क्रेमरचा रूल वापरला जातो. हे 2 समीकरणं तुम्हाला दिली जातात आणि त्या 2 समीकरणाचा उपयोग करून डिटर्मिनंट व्हॅल्यू, डिटर्मिनंट ऑफ एक्स व्हॅल्यू, डिटर्मिनंट ऑफ वाय व्हॅल्यू ही व्हॅल्यू काढून घ्यायची असते. एक्सची व्हॅल्यू काढताना डिटर्मिनंट एक्स अपॉन डी, वायची व्हॅल्यू काढत असताना डिटर्मिनंट वाय अपॉन डी, अशी ह्या व्हॅल्यू काढून घेतल्या जातात. तर त्या डिटर्मिनंटच्या डी एक्स व्हॅल्यू कशी ठरवायची, डी वाय व्हॅल्यू कशी काढायची, अगदी अचूकपणे तुम्हाला एक हिंट देते. हे पहा, हे 2 समीकरण आहेत. इथं A1 घेतलं, इथं B1, इथं C1 घेऊया. इथं काय करूया, वेगळ्या शाईने दाखवूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बी वाय आणि सी बरोबर 0. आता इथं काय करायचे आपल्याला, A1, B1, C1, A2, B2 आणि C2 असे व्हॅल्यू आहेत. या बघा, लक्षात घ्या, हे तिघे जण आहेत. कोण आहेत? ए आहे, बी आणि सी, हे तिघे जण आहेत. तिघे जण म्हणजे डिटर्मिनंट ऑफ एक्स आणि डिटर्मिनंट ऑफ वाय ह्याच्या व्हॅल्यू काढताना आपली व्हॅल्यू चुकू नये किंवा तुमचं कन्फ्युजन वाढू नये यासाठी एक तुम्हाला हिंट देते. हा बी कुठं आहे? मध्ये आहे, मीडियनमध्ये आहे, मीडियम आहे. कुणाच्या? त्या दोघांच्या आहे ना. तर काय करतो बी? ए ला बोलावतो. बी कॉल ए. देअरफॉर डिटर्मिनंटची व्हॅल्यू तयार होत असताना ए आणि बी असे तयार होतात. डिटर्मिनंट ऑफ एक्स व्हॅल्यू तयार होताना बी कुणाला बोलावतो? हा याला बोलावतो. पुन्हा कुणाला बोलावतो? सी ला बोलावतो. म्हणून सी आणि बी अशा व्हॅल्यू तयार होतात. आणि डी वाय व्हॅल्यू काढत असताना इन द मोड ऑफ हे साइन मध्ये लिहायचं असतात व्हॅल्यू. आणि डी वायची व्हॅल्यू काढताना काय, बी कोणाला बोलावतो? ए ला आणि सी ला. बी कॉल ए अँड सी. देअरफॉर हे ए आणि सी एकमेकाला कंपनी देत असतात, म्हणून ए सी. इथं बी कॉल सी, ज्याला बोलावतो तो पहिल्यांदा, म्हणजे कसं मांडायचं, A1 B1, A2 B2, C1 C2, B1 B2, A1 A2, C1 C2. आहे ना सोपं. हे 3 जमले की 3 मार्क्स मिळाले. तर बघा, आता आपण
अगदी पहिल्यांदा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढायला शिकूया. त्यांनी दिलेली अगदी इच एक्झाम्पल्स ओनली ओन 1 मार्क्स. फक्त एकच मार्काला प्रत्येक एक्झाम्पल्स विचारलं जातं. आणि क्रेमर्स रूल काढण्यासाठी जेव्हा 2 इक्वेशन दिली जातात तेव्हा मात्र 3 मार्काला हे क्वेश्चन विचारला जातो. चला तर मग काय करायचंय आपल्याला. क्वेश्चन नंबर फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. प्रॅक्टिस सेट 1.3 फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. फक्त मी लिहून घेणार आहे इथं fill in the blanks. Fill in the blanks. Filling the blanks काय करायचे आहेत सुरुवातीला. मी अगोदर सांगितलेले एका मार्कासाठी हे एक पडेल बाळांनो. इन द मोड ऑफ 3, 4, 2, 5 ह्याची व्हॅल्यू कशी काढायची. याचा क्रॉसमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आणि दोघांच्या मध्ये मायनस चिन्ह वापरायचं. 3 into 5 minus 2 into 4 3 5 जा 15 minus 8 व्हॅल्यू आली 7. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते 7. फक्त 1 मार्क्स. 1 मार्कासाठी हे विचारलं जातं बाळांनो. चला मग याच्यातलाच दुसरा आकडा. ह्यातले काही आकडे असतील कारण काहींना प्रॉब्लेम येतात. शाळेत नाही समजलं की प्रॉब्लेम येतात. त्यामुळं आमचं कर्तव्य आमची ड्युटी राहते एक ना एक एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून द्यायचं. तुम्हाला कुठंही अडचणी येता कामा नाही. चला दुसरे एक्झाम्पल्स काय आहे बघा. -1 2 7 4 क्रॉस -1 4 -7 into 2 4 1 जा -4 7 2 जा 14. जेव्हा जेव्हा इक्वल साइन्स येतात तेव्हा त्यांची काय होते ॲडिशन होते. मायनस मायनस आले ॲडिशन -18 ही ह्याची व्हॅल्यू आली. हे मायनस नाही लिहिलं तर उत्तर चुकीचा एकही मार्क मिळणार नाही. हे तुमच्या लक्षात असू दे बाळांनो. चला तर मग पुढचं तिसरं गणित. 5 -7 3 0 कसं सोडवलं जातं बघा. हे गणित कसं सोडवलं जातं बघा. 5 into 0 minus 3 into -7 5 into 0 0 मायनस मायनस काय होणार प्लस 7 3 जा 21 आहे ना सोपं. अगदी 1 मार्क सहज मिळवून देणार. सेवन 3 in the mode of 7 divided by 3 5 divided by 3 3 divided by 2 आणि 1/2 हे इन द मोड ऑफ दिलेलं आहे. आता याचं काय करायचंय व्हॅल्यूज काढायची आपल्याला. कशी काढायची सोपी आहे. क्रॉस मेथड माहिती आहे ना. 7/3 into 1/2 minus 5/3 into 3/2 7 1 जा 7 3 2 जा 6 minus 5 3 जा 15 3 2 जा 6. डिटर्मिनंट कसे आहेत. डिनोमिनेटर आर इक्वल therefore write down only 6 in denominator. 7 minus 15 7 minus 15 8th sign bigger number -8/6 2 4 जा 2 3 जा -4/3 याची व्हॅल्यू आली. बे के बे 6 आणि 2